हाय, ग्रेट. तर तुम्ही सर्व गोल्स तुमचे सेट केलेले असाल. आता आज आपण एक प्रोसेस पाहणार आहोत. गोल सेटिंगचा योग्य मार्ग कोणता आहे? तुम्ही जे गोल लिहिले आहात ते योग्य आहेत? कदाचित असतीलही. ते या ऑडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. कदाचित आपल्याला यासाठी 2 ऑडिओ करावे लागतील. कारण एका ऑडिओमध्ये त्या सर्व गोष्टी येणार नाहीत. तर या ऑडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की गोल सेट करण्याचे नियम कोणते आहेत. गोल सेट करण्याची योग्य प्रक्रिया काय असते. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की गोल सेट करण्यासाठी म्हणजेच तुमचं गोल हे स्मार्टर असलं पाहिजे. त्यातील एस म्हणजे ते गोल स्पेसिफिक असलं पाहिजे. आता स्पेसिफिक म्हणजे काय? जसं की मला एक कार घ्यायची. हे स्पेसिफिक आहे का? नाही. कारण कार कोणतीही असू शकते. ती अल्टो असेल, स्विफ्ट असेल, टाटा पंच असेल किंवा मर्सिडीज बेन्झ असेल. कोणती कार घ्यायची आहे? फक्त कार घेणं एक स्पेसिफिक गोल असूच शकत नाही. जर मी म्हणालो टाटा पंच टॉप मॉडेल घ्यायचे तर कुठे ते स्पेसिफिक असेल. आता इथे माझं गोल केव्हा अचीव होईल? जेव्हा मी टाटा पंच टॉप मॉडेल खरेदी करेन. आता हे स्पेसिफिक झालं का? तर अजूनही पूर्णपणे स्पेसिफिक नाही. टाटा पंच टॉप मॉडेल सेकंड हँडसुद्धा खरेदी करू शकतो. तर मी म्हणेन की मला टाटा पंच टॉप मॉडेल ब्रँड न्यू कार घ्यायची आहे. तर जाऊन कुठे हे आता स्पेसिफिक गोल असू शकतं. आता दुसरं गोल, मला 10 किलो वेट कमी करायचं आहे. तर त्याकरिता तुम्हाला स्वतःचं वजन करावं लागेल. जर आज माझं वजन 80 किलो आहे तर ते मला 70 किलो करायचं आहे. तर हे स्पेसिफिक झालं. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की स्पेसिफिक इज टेरिफिक. तर तुमचं प्रत्येक गोल हे स्पेसिफिक असलंच पाहिजे. स्पेसिफिक सोबत अजून एक एस जोडला जातो, जो आहे स्ट्रेच. जसं की जर तुम्हाला एखादं गोल गाठायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. आता यासाठी एक उदाहरण पाहूया. अज्युम करा आज माझं वजन 80 किलो आहे आणि मी गोल सेट करतो की पुढच्या 2 महिन्यामध्ये मला 2 किलो वजन कमी करायचं आहे. आता हे करायचं तर हे दिवसातून फक्त 2 वेळा खाऊन सुद्धा कमी होऊ शकतं. यामध्ये काही स्ट्रेच झालं का? तर नाही. किंवा रोजपेक्षा कामाचा एक्स्ट्रा लोड आला तरीही ते कमी होऊ शकतं. तर 2 किलो वेट हा काही स्ट्रेच असूच शकत नाही. पण 2 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी करायचं आहे तर हा थोडा स्ट्रेच होऊ शकेल. समजा तुमच्या अकाउंटला 1 लाख रुपये आहेत आणि तुम्ही म्हणालात मला 20,000 रुपयाचा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. यात स्ट्रेच असूच शकत नाही. कारण ऑलरेडी अकाउंटला पैसे आहेत, त्यातून तुम्हाला हे खरेदी करायचं आहे. जर तुम्ही असं म्हणाल की मला 2 लाख रुपयाचा फोन खरेदी करायचा आहे तर तो स्ट्रेच होऊ शकतो. कारण त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. अकाउंटमध्ये पैसे आहेत आणि त्यामध्ये बसणारी कोणतीही वस्तू खरेदी केली तो एक डिसिजन होईल. तो काही स्ट्रेच होणार नाही, तो काही गोल होणार नाही, तर तो एक चॉईस होईल. म्हणजेच गोल एक स्ट्रेच गोल असलं पाहिजे. आता यामध्ये अजून एक एस येतो, जो आहे जसं की स्पेसिफिक, स्ट्रेच, तसंच तुमचं गोल हे एक स्पेशल असलं पाहिजे. याचा अर्थ जग जे गोल सेट करेल तेच तुम्ही सेट करणे असा होत नाही. म्हणजेच त्यात तुम्हाला मजा येणार नाही. कारण त्यात तुमचा फ्लेवर नसेल, तुमच्या आयडिया नसतील. त्यामध्ये तुमची एक वेगळीच स्टाईल असली पाहिजे. जसं की 4 जण 70% मार्क्स मिळवत आहेत आणि तुम्ही म्हणालात की मी पण 70% मार्क्स मिळवेन. तर त्यात काही नवीन नाही. पण तुम्ही सतत फेल होताय
आणि म्हणालात की मी टॉप करेन आणि ते केलं, तर त्यामध्ये तुमची स्पेशालिटी असेल. आणि यामध्ये अजून एक एस येतो, तो म्हणजे शेअर. म्हणजेच तुम्हाला उठून पब्लिकला सांगावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की जर मी लोकांना सांगितलं तर माझं गोल पूर्ण होणार नाही. मित्रांनो, मला माहिती आहे, सगळ्यांनाच भीती वाटते. जेव्हा आपण गोल शेअर करू तेव्हा ते पूर्ण होत नाही, परंतु तरीही कोणतीही नजर लागत नाही. माझा तर असा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा जेव्हा मी माझं गोल लोकांना सांगितलं ते पूर्ण झालंय आणि ते अचीव करण्यासाठी मी खूप जास्त एफर्ट्स घेतले. आणि जेव्हा ते आपण लोकांना सांगू ते पूर्ण करण्यासाठी खूप जोमाने प्रयत्न करू. सो गोल शुड बी स्पेसिफिक, शुड बी स्ट्रेच्ड, गोल शुड बी लिटल स्पेशल अँड गोल शुड बी शेअर्ड. त्यामुळे आता तुमची गोल जी लिहिली असाल ती याप्रमाणे तुम्हाला बदलावी लागतील. जसं स्पेसिफिक, स्ट्रेच्ड, स्पेशल अँड शेअर्ड. तरच त्यासाठी तुम्ही काम कराल आणि आयुष्यात जे काही हवं आहे ते मिळवू शकाल. बाकीच्या स्मार्टर गोलमधल्या गोष्टी आपण येणाऱ्या ऑडिओजमधून शिकूयाच. तोपर्यंत हॅव अ ग्रेट टाईम.